त्यानंतर कॉल बॅक एंट्री. पुन्हा एकदा जवळचा संघ 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता इथे ब्लू आर्मीला. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव घेत सचिनला स्ट्राईक दिली आहे. ज्या खेळाडूने संपूर्ण मैदानावरती आक्रमण करत धावांचा पाऊस पाडलेला आहे तो खेळाडू आता स्ट्राईक वरती असणार आहे. 5 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये पुन्हा एकदा ब्लू आर्मीला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 5 बॉलमध्ये 11 धावा बनवल्या जातील की ते विकेट घेत जवारचा संघ या मॅचमध्ये पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन करेल. संघर्ष करावा लागेल. व रात नहीं खा बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, जज्बारों को जीतने का वो किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. वक्त के बदलने का भी जिया दोस्तों कोई वक्त नहीं होता. 5 गेंदे 11 रनों की और आवश्यकता. सामने बल्लेबाज मार पर मिस्टर सचिन ज्याने मागच्या ओव्हरमध्ये तुफानी फलंदाजी केलेली आहे आणि तोच खेळाडू पुढे शानदार स्ट्रोक खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली परंतु इथे झेल सुटलेला आहे. एक धाव तो पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेची गोल्डन अपॉर्च्युनिटी परंतु इथे रिस्क घेतलेली नाही आहे. एका धावेवरती समाधान मानलेलं आहे दोन्ही खेळाडूने. अगर इश्क करोगे तो कामयाब हो जाओगे या नहीं ये मालूम नहीं, लेकिन रिस्क लेने से तो कामयाबी जरूर मिलती है. यावेळेला थोडीशी अपॉर्च्युनिटी आलेली होती जवार टीमकडे परंतु संधी सोडले. खराब क्षेत्ररक्षण हा थोडासा विचार विमर्श करायला लावणारा विषय राहिला आतापर्यंत जवार टीमसाठी. लकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या समोर असणार आहे शुभम. खेळतोय ना शुभम आहे. सचिन खेळत आहेत. सचिन स्ट्राईक वरती खेळत आहेत. तर यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत आणि इथे झेल सुटलाय. झेल सुटलेला हा जर झेल पकडला गेला असता तर कदाचित नवीन येणारा खेळाडू स्ट्राईक वरती राहिला असता. थोडंसं दबाव त्याच्यावरती निर्माण झाला असता परंतु नाही. यावेळेला थोडीशी आता अपॉर्च्युनिटी ब्लू आर्मीकडे आली आहे. 1 रन पूर्ण केलेला आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकती आहे. धावा झालेल्या आहेत 28. म्हणजे अजून देखील जर आपण पाहिलं तर विजय समीकरण थोडंसं दूर आहे. 3 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. मागच्या मॅचमध्ये या जवळ टीमच्या विरोधामध्ये अंकुशने 2 बॉलमध्ये 9 बनवल्या. आता 3 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. समोर आहे विस्फोटक फलंदाज शुभम आहे ना. याने षटकार मारले होते. शुभम या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळत आहे. ज्याने षटकार देखील मागच्या ओव्हरमध्ये मारलेले होते. आकोटप्प्याचा बॉल यावेळेला पूल केलाय. हो परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल. 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे अपील देखील झालंय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा झटका बसतोय ब्लू आर्मीला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन. येणारे 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. म्हणजे दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं असेल. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा या मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोमेंट. जाऊया डीजे कडे. ठीक आहे 2 लाख नवीन बॅटर्स नेम साहिल मैदानामध्ये छोट्या उंचीचा खेळाडू. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. जो विपरीत परिस्थिती में खड़ा वही बड़ा होता है. छोटा तीर वार करे गंभीर नाम आहे साहिल. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. साहिल वरती मोठी जबाबदारी. समोरच्या बाजूने ड्राईव्ह केलेला बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जातात. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेतला जाईल का परंतु कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. आता इथे मैदानामध्ये फक्त फेअर डिलिव्हरी टाकणं गरजेचं असेल जवार टीमसाठी. षटकार आला तरी इथे जवारचा संघ जिंकू शकेल कारण कंपल्सरी चेसिंग हा फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये विजयासाठी आहे. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट आहे. 37 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी प्रेशर दोन्ही टीमवरती आहे. विशेषतः लकीवरती देखील. लकीला फक्त फेअर डिलिव्हरी टाकणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा देखील सामना असणार आहे तो देखील फार हाय व्होल्टेज असेल. खेमराज शिर्षीचा संघ सज्ज होईल या मॅचमध्ये. जो संघ विजेता ठरेल त्या टीम बरोबर खेळण्यासाठी. सो आपण तयार राहायचं आहे. खेमराज शिर्षी चालू मॅचमध्ये जो संघ विजयी ठरेल त्याच्याबरोबर तुम्हाला तात्काळ मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल व्हायचं आहे. लकी सज्ज होतो. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. राऊंड विकेट.
हा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. बॅक टू द बॉलर. लकीने झेल पकडलाय, सामना जिंकलाय. जवार विन द मॅच, क्वालिफाय टू नेक्स्ट राऊंड. अभिनंदन जवार टीम.